सॉलिड सब्जेक्टेड टू ऍक्सिसिमेट्रिक लोडिंग. त्याच्या भावानं दोन एक्झाम्पलचे केस कन्सिडर करणार आहे. त्यातली जी सगळी पहिली केस आहे ती पहिली केस आपण जी कन्सिडर करणार आहे ती म्हणजे फ्लायव्हील, आणि दुसरी केस कन्सिडर करणार आहे ती म्हणजे प्रेशर वेसल. मग फ्लायव्हील आणि प्रेशर वेसलचा प्रॉब्लेम मॉडेल कसा करायचा इन ऍक्सिसिमेट्रिक सॉलिड ड्यू टू ऍक्सिसिमेट्रिक लोडिंग, त्याचा आज बघायचा. ठीक आहे. तुम्ही त्यासाठी फ्लायव्हीलचा प्रॉब्लेम मॉडेल कसा करायचा हा तुम्हाला मी नंतर सांगतो. पहिल्यांदा आपण काय करूया, प्रेशर वेसलचा प्रॉब्लेम कसा मॉडेल करायचा ते बघूया. प्रेशर वेसलचा प्रॉब्लेम कसा मॉडेल करायचा ते बघूया. आता प्रेशर वेसलचा प्रॉब्लेम जर तुम्हाला मॉडेल करायचा असेल तर मी एक प्रेशर वेसल कन्सिडर करतो. प्रेशर वेसल एक प्रेशर वेसल मी दाखवतो तुम्हाला. आता ते तुम्ही हॉरिझॉन्टल कन्सिडर करा किंवा व्हर्टिकल कन्सिडर करा, तुमच्या चॉईस प्रमाणे कन्सिडर करा. मी एक हॉरिझॉन्टल प्रेशर वेसल घेतो. आता तुम्हाला पाहनो डिझाईन मध्ये प्रेशर वेसल आहे, डिझाईन मध्ये बरोबर, ही डॉटेड लाईन आहे आतली. ऍक्च्युली आतली डॉटेड लाईन आहे. तुम्हाला डिझाईन मध्ये प्रेशर वेसल आहे, मग मी हे प्रेशर वेसल कन्सिडर केले. प्रेशर वेसल म्हणजे काय की असं वेसल आहे की ज्याच्यामध्ये लिक्विड, फ्लुइड किंवा गॅस हा एकदम काय हाय प्रेशरला आहे, एकदम हाय प्रेशरला. आणि नॉर्मली हा जो लिक्विड, फ्लुइड किंवा गॅस हा त्याची स्टेट चेंज करतोय. स्टेट चेंज करतोय म्हणजे काय, तो लिक्विड मधून सॉलिड होऊ शकतो, सॉलिड मधून लिक्विड होऊ शकतो, लिक्विड मधून गॅसेस मध्ये जाऊ शकतो. म्हणजे या प्रेशर वेसल मध्ये जो काही आत मी फ्लुइड, लिक्विड जे काही फिल केले त्याची स्टेट चेंज होऊ शकते. ठीक आहे. अशी ज्यावेळेला स्टेट चेंज होते त्यावेळेला जे सिलेंडर असते, जे सिलेंडर फिल केले असते त्याला काय म्हणते आपण प्रेशर वेसल. पण मी हे एक प्रेशर वेसल घेतले ज्याच्यामध्ये जे काही फ्लुइड किंवा काही मी कन्सिडर केले ते आतमध्ये अंडर प्रेशर आहे. आता तो अंडर प्रेशर असेल तर तो बाहेरच्या वॉलवरती प्रेशर अप्लाय करणार. बघा, बाहेरच्या वॉलवरती सगळीकडे प्रेशर अप्लाय करणार. बाहेरची वॉल म्हणजे त्याची इनसाइड वॉल, त्या इनसाइड वॉलवरती काय करणार, तो प्रेशर अप्लाय करणार. त्या प्रेशरची किंमत मी कन्सिडर करतो पीआय, म्हणजे इनसाइड प्रेशर. त्या प्रेशरची मी किंमत कन्सिडर करतो पीआय. समजा या प्रेशर वेसलची लेंथ एल आहे आणि या प्रेशर वेसलचा एक एंड फिक्स आहे. या प्रेशर वेसलचा एक एंड मी फिक्स कन्सिडर केलाय, म्हणजे हा एंड मूव्ह शकत नाही. ठीक आहे. जर समजा या बाजूला आपण क्लोज केला असेल आणि प्रेशर त्या क्लोज पोर्शन वरती पण लागलं तर ते प्रेशर वेसल इलॉंगेट होऊ शकते ऍक्सियल डायरेक्शनला. ऍक्सियल डायरेक्शनला इलॉंगेट पण होऊ शकते. प्लस सायमल्टेनियसली या प्रेशरमुळे रेडियल डायरेक्शनला, रेडियल सगळ्या डायरेक्शनला काय होणार, ते इलॉंगेट होणार. मग या प्रेशर वेसलची समजा मी इनर रेडियस घेतली आर आय आणि आउटर रेडियस घेतली समजा मी आर ओ कन्सिडर केली. कारण की आता प्रेशर वेसल आहे म्हटल्यानंतर त्याचे डायमेन्शन आपल्याला मोजता येऊ शकतात. त्यामुळे आर आय, आर ओ, लेंथ या आपल्याला डायमेन्शन माहित आहेत. आणि याच्या अंडर जो गॅस फिल केलाय असं कन्सिडर करा की त्या गॅसचं प्रेशर हे पी आय आहे. पी आय हे गॅसचं प्रेशर आहे. मग आता हा जर प्रॉब्लेम मला मॉडेल करायचा असेल तर मी मॉडेल करण्यासाठी म्हणजे फायनाईट एलिमेंट मेथड मध्ये म्हणजे सॉफ्टवेअर वरती सॉल्व्ह करताना ते सॉफ्टवेअर हा प्रॉब्लेम कसा मॉडेल करणार, तर हा 3D चा प्रॉब्लेम तो कन्सिडर करणार नाही. प्रॉब्लेम कन्सिडर करताना तो हा 2D चा प्रॉब्लेम म्हणून कन्सिडर करणार. 2D चा प्रॉब्लेम. मग 2D चा प्रॉब्लेम कन्सिडर केल्यानंतर तो काय करणार, याचा कट सेक्शन घेणार. कट सेक्शन म्हणजे मधनं कट करणार. मग कट केल्यानंतर एक फक्त हा सेक्शन घेणार एवढाच. हे मधनं कट केलं तर हे समजा असं होईल. कट केला तर असं होईल. त्यातला एक पोर्शन फक्त घ्यायचा, एक पोर्शन हा घ्या किंवा हा घ्या, त्यातला कुठलाही एक पोर्शन कन्सिडर करा. मग मी आता काय करतो बाळांनो, हा लोअर पोर्शन कन्सिडर करतो. म्हणजे हा तुमचा ऍक्सिस, ठीक आहे, हा सेंटर ऍक्सिस, हा कट पोर्शन दाखवतो. हे बघा, हा तुम्ही कट केलेला पोर्शन. आता याला मॉडेल करायचं आणि याचे रिझल्ट काय करायचे, 360 डिग्रीला प्लॉट करायचे. मग आता मला याला जर मॉडेल करायचं असेल तर याला बाउंड्री कंडिशन द्यायला पाहिजे. सांगा आता याला बाउंड्री कंडिशन काय काय द्यायला पाहिजे तुम्हाला. या प्रॉब्लेमसाठी आता मला बाउंड्री कंडिशन काय काय द्यायला पाहिजे. सगळ्यात पहिली बाउंड्री कंडिशन काय येणार बाळांनो, हा एंड फिक्स आहे म्हणजे मी हा एंड इथं फिक्स दाखवणार. बरोबर आहे का, हा एंड फिक्स आहे म्हणजे हा एंड फिक्स दाखवणार. एक. दुसरं, मी एंड फिक्स दाखवलाय, याची ही इनर रेडियस आहे
आर त्याची ही आउटर रेडियस आहे, ही त्याची थिकनेस आहे, ही त्याची थिकनेस आहे. इथून इथपर्यंत त्याची लेंथ आहे. या बॉडीवरती आता कुठला फोर्स ऍक्टिव्ह आलाय सांगा. या बॉडीवरती काय बघा, इंटरनल प्रेशर ऍक्टिव्ह आले, इंटरनल प्रेशर. ते इंटरनल प्रेशर इथे दाखवतो. हे त्याच्यावरती ऍक्ट होत असलेलं इंटरनल प्रेशर. मग हा इंटरनल प्रेशर, हा एंड तर त्याचा फ्री आहे. फ्री का सांगा, या बाजूला डिस्प्लेसमेंट होऊ शकते. तसंच या डायरेक्शनला पण त्याची डिस्प्लेसमेंट होऊ शकते. का? कारण की बाहेरचा एंड काही फिक्स नाही आहे, त्यामुळे तो बाहेरच्या डायरेक्शनला डिस्प्लेस होऊ शकतो. आणि याच्यावरती हा फोर्स ऍक्टिव्ह आलाय आणि हा एंड फिक्स आहे. म्हणजे ही बाउंड्री कंडिशन आली, हे फोर्स आले. आता या फोर्स प्रमाणे मी हा प्रॉब्लेम काय करणार, मॉडेल करणार. मॉडेल करून मी याचे रिझल्ट प्लॉट करणार आणि ते रिझल्ट मी 360 ला प्लॉट केले की तुम्हाला तुमचा त्या प्रेशर वेसलचं बनवून काय झालं, मॉडेलिंग झालं. मग हे मॉडेलिंग करायला एकदम सोपं आहे. तर मग मी आता काय करणार, असंच एक प्रेशर वेसलचा असाच एक प्रॉब्लेम घेणार आहे आणि त्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला तो पहिल्यांदा प्रॉब्लेम मॉडेल करायचा आहे आणि प्रॉब्लेम मॉडेल करून मग तो सॉल्व्ह पण करायचा आहे. पेपरला प्रॉब्लेम मॉडेल करून सॉल्व्ह करायला पण पडलेला आहे. पण काही केसमध्ये काय होते सांगतो. हा प्रॉब्लेम इतका मोठा आहे की काही केसमध्ये फक्त प्रॉब्लेम मॉडेल करा एवढं पण सांगू शकतील तुम्हाला. ठीक आहे. त्यामुळे मी या प्रेशर वेसलचा एक प्रॉब्लेम घेणार आहे जो पेपरला पडलाय. इम्पॉर्टंट आहे एकदम, इम्पॉर्टंट आहे एकदम. ठीक आहे. चलो पटकन प्रॉब्लेम एक लिहून घ्या. प्रॉब्लेम, अ लॉन्ग सिलेंडर of inside diameter 80 mm and outside diameter 120 mm. Snugly fits, काय ते नंतर सांगतो, on a hole over its full length. The cylinder is then subjected to an internal pressure of 2 megapascal using two elements on the 10 mm length as shown in figure. As shown in figure, find the displacement at inner radius. Find the displacement at inner radius. ठीक आहे. हा प्रॉब्लेम दिलाय, याची फिगर पण दिली. मी जरासं फिगर इथे ड्रॉ करतो.
ठीक आहे, ही तुम्हाला फिगर दिलेली आहे. आणि आता हा प्रॉब्लेम तुम्हाला काय करायचा आहे, मॉडेल करायचा आहे. यासाठी एक 2 गोष्टी पण दिलेल्या आहेत. त्या प्रॉब्लेम मध्ये मी सांगायचे राहिले त्या फक्त लिहून घ्या. E 200 गिगापास्कल म्हणजे कॉन्स्टंट दिलाय, म्यू 0.3 हे 2 कॉन्स्टंट पण दिलेले आहेत. आता हा पाहून तुम्हाला काय करायचा आहे, प्रॉब्लेम काय करायचं, मॉडेल करायचं आहे. आता प्रॉब्लेम मॉडेल करण्यासाठी तर तुम्ही सांगा बघा की प्रॉब्लेम हा मॉडेल कसा करायचा. आता इथं बाउंड्री कंडिशन अप्लाय करणं एकदम इम्पॉर्टंट आहे. तर बाउंड्री कंडिशन कशी अप्लाय करणार बघा. मी हा ऍक्च्युली सिलेंड्रिकल आहे, बरोबर, सिलेंड्रिकल आहे. मग त्यातलं काय करूया आपण, हा फक्त त्यानं ऑलरेडी कट सेक्शन दिलाय आपल्याला, त्यातला एवढाच पोर्शन आपण कन्सिडर करू. मी हा पोर्शन दाखवतो. एवढाच पोर्शन घेतलाय. आता याच्यावरती प्रेशर ऍक्ट व्हायले, प्रेशर या डायरेक्शनला प्रेशर, ठीक आहे. पण काय आहे की आपण ज्या वेळेला आपण प्रॉब्लेम मध्ये प्रेशर दाखवत असतो, त्या प्रेशरच्या ऐवजी काय करतो आपण, तिथे फोर्स दाखवतो. आणि फोर्स काय करतो, एखाद्या नोड वरती ऍक्ट होत आहे असं दाखवतो. ठीक आहे. आता प्रॉब्लेम बघा, अ लॉंग सिलेंडर ऑफ इनसाइड डायमीटर, एकदम मोठं सिलेंडर आहे, त्याचा इनसाइड डायमीटर 80 आहे, आउटसाइड डायमीटर 120 आहे. स्नगली फिट्स ओव्हर. आता स्नगली फिट म्हणजे काय की एक बाहेर असा सर्क्युलर पोर्शन आहे, असा सर्क्युलर पोर्शन, आणि या सर्क्युलर पोर्शन मध्ये ते सिलेंडर आणून बरोबर याच्यावरती बसवले, सिलेंडर बरोबर आणून याच्यामध्ये बसवले. आता याचा अर्थ काय की ह्या दोघांच्या मध्ये कुठलाही कॉम्प्रेसिव्ह आणि टेन्साईल फोर्स नाहीये. ठीक आहे, हे बरोबर परफेक्ट बसले इथं आणून. ठीक आहे, म्हणजे एक सिलेंडर उचललं, इथं आणून बसवलं. ठीक आहे, आणि हा बाहेरचा पोर्शन फिक्स आहे, त्याच्यामध्ये हे सिलेंडर बसवलं. ठीक आहे. आता snugly fits over in a hole over its full length, आणि फुल लेंथ त्याची त्या या होल मध्ये प्लेस केली, अशी आतमध्ये प्लेस केली. सिलेंडर आहे याच्यामध्ये, आतमध्ये सिलेंडर प्लेस केली. पुढे द सिलेंडर इज देन सब्जेक्टेड टू इंटरनल प्रेशर, त्याच्या इंटरनल प्रेशरची किंमत दिली 2 मेगापास्कल युजिंग 2 एलिमेंट्स. आता मला याला मॉडेल करताना किती एलिमेंट घ्यायचे, 2 एलिमेंट कन्सिडर करायचे मॉडेल करताना, 2 एलिमेंट. ठीक आहे, चलो मी काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा याला मॉडेल करताना 2 एलिमेंट घेतो. ठीक आहे. पुढे काय म्हणले, 2 एलिमेंट्स ऑन 10 mm लेंथ. ऍक्च्युअली हा एकदम लॉंग आहे सिलेंडर, पण त्यांनी सॉल्व्ह करताना फक्त 10 mm साठी सॉल्व्ह करा म्हणून सांगितले. ठीक आहे, म्हणजे हाईट फक्त 10 mm कन्सिडर करा. ऍक्च्युअली लॉंग सिलेंडर आहे, पण फक्त 10 mm तिची हाईट कन्सिडर करून तुम्ही सॉल्व्ह करा असं सांगितलंय. ओके, त्यामुळे इथून इथपर्यंत डिस्टन्स हे किती आहे, 10 mm घ्या. पुढे शोन इन फिगर फाइंड द डिस्प्लेसमेंट ऍट इनर रेडियस, आणि या इनर रेडियस म्हणजे या 2 पॉईंटची डिस्प्लेसमेंट मला डिटरमाइन करायची आहे. मग त्यानं प्रॉब्लेम मॉडेल करताना तुम्हाला इथे किती इलेमेंट फॉर्म करायला सांगितले, प्रॉब्लेम मॉडेल करताना 2 इलेमेंट फॉर्म करायला सांगितलेत. मग 2 इलेमेंट फॉर्म करायला सांगितलेत म्हणलं मी काय करतो, याच्यामध्ये डायगोनल जॉईन करतो. हा करा नाहीतर हा करा, कुठला तर एक डायगोनल जॉईन करा. डायगोनल जॉईन झाला की तुम्हाला तिथं 2 ट्रायंग्युलर एलिमेंट मिळतील. ठीक आहे, त्यामुळे मी असं डायगोनल जॉईन करतो. डायगोनल जॉईन केल्या मला तिथे काय मिळाले, 2 ट्रायंग्युलर एलिमेंट मिळाले. ठीक आहे, मी याला आता नेमिंग करतो. हा इलेमेंट 1 कन्सिडर करतो, हा इलेमेंट 2, हा इलेमेंट 1, इलेमेंट 2. त्यानं सांगितलं आपल्याला 2 एलिमेंट मध्ये मॉडेल करा, मी 2 एलिमेंट मध्ये मॉडेल केला. प्रॉब्लेम मॉडेल झाला, पण याच्यावरचे फोर्सेस आणि याच्यावरच्या बाउंड्री कंडिशन जोपर्यंत तुम्ही देणार नाही तोपर्यंत हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. याच्यावरचे फोर्सेस आणि याच्यावरच्या बाउंड्री कंडिशन. मग आता याच्यावरच्या फोर्सेस आणि याच्यावरच्या बाउंड्री कंडिशन तुम्हाला दाखवायचे. तुम्ही सांगायचं मला याच्यावरचे फोर्सेस आणि याच्यावरचे बाउंड्री कंडिशन मी आता काय काय दाखवतो. याच्यावरचे फोर्सेस आणि याच्यावरचे बाउंड्री कंडिशन पटकन सांगा. बरं, पहिला नोडला नंबर देतो, मग सांगा. नोडला नंबर देतो. मी 4 नोड आहेत, या 4 नोडचं नंबरिंग असं करतो बघा, 1 2 3 4. 4 नोडचं नंबरिंग केलं, 1 2 3 4. त्यातला पहिला एलिमेंट जो आहे तो 1 2 4 आहे, दुसरा एलिमेंट आहे तो 2 3 4 आहे. ओके, आता मला इथे बाउंड्री कंडिशन द्यायची आहे. आता आपण प्रेशर ज्या वेळेला पण ऍक्ट होते,
तर आपण इथं प्रेशर नाही, तर आपण इथं काय ऍक्ट होते बघा, फोर्स ऍक्ट होते असं सांगतो. बरोबर आहे काय? मग आता फोर्स ह्या मधल्या कुठल्या पॉईंटला देऊन चालणार नाही. जिथं नोड आहे तिथं तुम्हाला फोर्स दाखवायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे मी इथं फोर्स दाखवतो F2, इथं फोर्स दाखवतो F1. आता याचा अर्थ ते नोड 1 आणि नोड 2 लाच आहे असं नाही, तो थ्रू आउट आहे असा. ठीक आहे, म्हणजे या अलॉंग द लाईन आहे हा फोर्स, हा अलॉंग द लाईनचा फोर्स आहे. आता हे जे प्रेशर आहे ते प्रेशर मी काय केलं बघा, फोर्स मध्ये कन्वर्ट केलं. सो F1 F2 असे मी दोन फोर्सेस दाखवले. आता मी जे F1 F2 दाखवलेत ते मी नोड 1 चा फोर्स आणि नोड 2 चा फोर्स म्हटले, पण जर प्रेशरची व्हॅल्यू थ्रू आउट सेम असेल तर हे फोर्सेस सेम येऊ शकतात. म्हणजे मी जरी नंबरिंग वेगवेगळं केलं असेल तरी सुद्धा F1 इज इक्वल टू F2 असू शकतो. ठीक आहे, आता फक्त काय नोड 1 ला F1 लिहिले, नोड 2 ला F2 लिहिले. आता हे झालं, मी फोर्सची कंडिशन दाखवली, फोर्सची कंडिशन. आता मला इथल्या बाउंड्री कंडिशन सांगा, बाउंड्री कंडिशन. आता मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, नोड 3 आणि नोड 4 ची डिस्प्लेसमेंट होईल काय? नोड 3 आणि नोड 4 ची डिस्प्लेसमेंट होईल काय? नोड 3 आणि नोड 4 ची डिस्प्लेसमेंट होईल काय? पटकन. होणार. होणार. ओके, नाही होणार असं कोण म्हणते काय? नाही होणार मी म्हणतोय फिक्स. कोण? तू कोण? तुषार, रिझन काय रे नाही होणार याचं रिझन काय? काय आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक तर ए नाही तर एक तर बी. बरोबर आहे काय? गोळी आहे काय? नाही फिक्स आहे ना काहीतरी. काहीतरी रिझन असायला पाहिजे. होणारला पण रिझन पाहिजे आणि नाही होणारला पण रिझन पाहिजे. सगळी होणार म्हणालेत म्हणून मी नाही होणार याला मी रिझन विचारलं. होणार म्हणजे ते थ्रू आउट द लेंथ आहे ना फोर्स. बर, आता इथं प्रेशर ऍक्ट झाले, प्रेशर ऍक्ट झाले म्हटल्यानंतर काय, हे रायटिंग डायरेक्शनला मूव्ह व्हायला पाहिजे. हे होणार यांचं कारण असेल. बरोबर आहे काय? नाही होणारच मला कारण पाहिजे आहे. तुषार, काय ऑप्शन बदलतोस काय? तुषार काय बोल ना हो. डॉक्टर तुषार, हा काय ऑप्शन आहे ते ठेवणार आहे का बदलणार आहे तुम्ही? काय हायच बघा. आहे ते ठेवायचं, पण रिझन तर सांग रे मला, म्हणजे मला कळलं तर काय. तर थिकनेस जास्त आहे ना म्हणून होणार थिकनेस नाही. जास्त आहे. पण माझा एक काय प्रश्न आहे बघा, हे समज तुझं सिलेंडर आहे, हे सिलेंडर आहे, मी मध्ये आत प्रेशर लावलं तर हे इलॉंगेट होणार. असं इलॉंगेट झालं तर बाहेरचा पोर्शन मूव्ह व्हायलाच पाहिजे की रे. होय. मग 3 आणि 4 नंबरचा नोड मूव्ह होणार का नाही? मला वाटलं फिक्स आहे वाटलं. फिक्स आहे असं वाटलं का तुला? जे तुला वाटलं फिक्स आहे ते एकदम बरोबर आहे. परत एकदा सांगतो, जरासं लक्ष द्या. सॉरी, जरासं एक्साइटमेंट मध्ये फिरलं ती. बघा, हे महत्वाचं आहे वाक्य. तेच स्लगली फिक्स ओव्हर फुल लेंथ. काय झाले, हे बघा, एक अशी सिलेंड्रिकल बॉडी आहे, होल आहे, एक होल आहे, आणि या होल मध्ये, या होलच्या मध्ये हे तुमचं सिलेंडर उचलून आणून ठेवले. म्हणजे हे होल आहे आणि ह्यात हे सिलेंडर आहे तुमचं, असं हे तुमचं सिलेंडर आणि हे बाहेरचं होल आहे असं म्हणा. आता मला सांगा, हे बाहेरचं होल फिक्स आहे, हे मूव्ह होणार नाही आहे. मग तुम्ही आतमध्ये, या सिलेंडरच्या आतमध्ये किती पण प्रेशर लावा, तर ही बाहेरची बॉडी याला बाहेर ढकलणार नाही, हे फिक्स आहे. आता म्हणजेच काय, आत जे प्रेशर लावले त्यामुळे हे कॉम्प्रेस होईल, कॉम्प्रेस, पण हे बाहेरचं या होलला बाहेर ढकलू शकणार नाही. समजलं? त्यामुळे तो आउटर एंड जो काय आहे, तो आउटर एंड काय आहे, फिक्स आहे. तो आउटर एंड काय आहे, फिक्स आहे. कारण की हे सिलेंडर बाहेरच्या एका पोर्शनच्या होलमध्ये बसवले असं, त्यामुळे हे बाहेर जाऊ शकणार नाही. आता त्यामुळे आत किती पण प्रेशर लागलं तरी हा एंड बाहेर जाणार नाही. याचा अर्थ या बाहेरच्या फेसवरचे जे काही नोड आहेत ते सगळे बाहेर मूव्ह होऊ शकणार नाहीत, बाहेर मूव्ह. आता आतल्या एंडचे जे नोड आहेत, आतल्या एंडचे प्रेशर लागल्यामुळे हा नोड आत जायला बघणार, म्हणजे हा फिक्स आहे आणि हा कॉम्प्रेस होणार, म्हणजे हा नोड मूव्ह होणार आणि हे कॉम्प्रेस होणार. ठीक आहे, याचाच अर्थ काय, नोड 3
आणि नोड 4, नोड 3 आणि नोड 4 हे काय आहेत? फिक्स नोड आहेत. फिक्स नोड, ते मूव्ह होऊ शकणार नाही. आता हे बरोबर झालं आहे. रॅडियल, हे झालं रॅडियल डायरेक्शनला. व्हर्टिकल डायरेक्शनला मूव्ह होईल का नाही सांगा फक्त आता. व्हर्टिकल डायरेक्शनला, व्हर्टिकल डायरेक्शनला नोड 3 नोड 4 मूव्ह होणार का नाही? व्हर्टिकल डायरेक्शन होणार. होणार. बघा, होणार तुम्ही म्हणालाय, पण याचं वेट दिले का रे तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये? व्हर्टिकल नाही. डायरेक्शन मध्ये जर मूव्ह झालं तर कशामुळे होणार? सेल्फ वेट मुळे होणार ना, बरोबर आहे का सिलेंडरचं? कारण की प्रेशर फक्त रेडियल डायरेक्शनला आहे. प्रेशर काय वरती आहे का? असं प्रेशर नाहीये. प्रेशर फक्त रेडियल डायरेक्शनला दिले आपल्याला, रेडियल डायरेक्शनला. याचा अर्थ की रेडियल डायरेक्शनलाच मूव्ह होणार. अप अँड डाऊन मूव्ह होण्यासाठी अपवर्ड अँड डाऊनवर्डला प्रेशर पाहिजे, जे इथे दिलेलं नाहीये. दुसरं वेट, याचं वेट पण दिलेलं नाहीये. जर वेट दिलं नसेल तर आपण काय कन्सिडर करतोय? निग्लिजिबल वेट कन्सिडर करतोय. याचा अर्थ काय? इथं वेटच नाही आहे. याचा अर्थ हे डाऊनवर्ड मूव्ह होणार नाही, म्हणजे सेल्फ वेटमुळे डाऊनवर्ड मूव्ह होणार नाही. ठीक आहे, म्हणून 3 नंबर आणि 4 नंबर मी फिक्सच दाखवलाय. 3 नंबर आणि 4 नंबर फिक्स दाखवलाय. आता असंच 1 नंबर आणि 2 नंबरला कुठली बाउंड्री कंडिशन आहे सांगा? 1 नंबरला आणि 2 नंबरला, 1 नंबर आणि 2 नंबर कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होईल आणि कुठल्या डायरेक्शनला मूव्ह होणार नाही? रेडियलला मूव्ह होईल का 1 आणि 2 नंबर? रॅडियलला होणार. होणार. ओके, रेडियलला मूव्ह होणार, म्हणजे हा राईटला जाऊ शकतोय, राईटला जाऊ शकतो किंवा लेफ्टला जाऊ शकते. प्रेशर कमी झालं तर इकडे येईल, प्रेशर वाढलं तर इकडे येईल, बरोबर? जे राईटला किंवा लेफ्टला जाईल. आता प्रेशर असल्यामुळे तो राईटला जाईल, बरोबर? राईटला जाईल. ओके, अप अँड डाऊन जाईल का? अप अँड डाऊन म्हणजे झेड डायरेक्शनला नाही. नाही. नाही जाणार का? कारण की याचं वेट पण दिलेलं नाही आणि या डायरेक्शनला प्रेशर पण दिलेलं नाही. याचा अर्थ इथली जी बाउंड्री कंडिशन आहे, जर लक्ष द्या, मी तर मुद्दाम रोलर सपोर्ट दाखवला बघा. रोलर सपोर्टचा अर्थ काय रे? याचा अर्थ काय? फक्त रोलरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार, दुसऱ्या डायरेक्शनला मूव्ह होणार नाही, बरोबर आहे का? हे भरपूर वेळेला वापरले तुम्ही रोलर सपोर्ट. एकच रिॲक्शन असते बघा, बरोबर? हे रोलर असल्यामुळे फक्त रेडियल डायरेक्शनला मूव्ह होणार, दुसऱ्या डायरेक्शनला मूव्ह होणार नाही. हे फिक्सच आहे, कुठंच मूव्ह होणार नाही. हे फक्त रोलरच्या डायरेक्शनला मूव्ह होणार, म्हणजे रोलरची डायरेक्शन म्हणजे रोलर रोटेट झाला की त्या डायरेक्शनला मूव्ह होणार. मग इथं रोलर सपोर्ट दाखवला, म्हणजे इथं हे एकाच डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे, इथं कुठंच होणार नाही. ठीक आहे, आता बाबांनो मी याचे काय दाखवले? बाउंड्री कंडिशन दाखवल्या, फोर्सेस दाखवले, बाउंड्री कंडिशन दाखवले. आता याचे आपण काय करूया? कोऑर्डिनेट लिहूया, कोऑर्डिनेट. ठीक आहे, चलो याचे कोऑर्डिनेट्स लिहायचे ना मला. आता सांगा, ही लेंथ किती आहे इथनं इथपर्यंत आणि ही लेंथ इथनं इथपर्यंत किती आहे सांगा? ही लेंथ आणि ही लेंथ किती आहे? 40 आणि 60. 40 आणि 60. बघा, 40 इथून आणि सेंटर 60. पर्यंत 40 आहे आणि या सेंटर पासून आउटर पर्यंत 60 आहे, बरोबर? मग आपण हा सेंटर जो आहे की नाही, सेंटर तो ओरिजिन कन्सिडर करूया. ओरिजिन 0 0, हा सेंटर जर ओरिजिन असेल, हा सेंटर, तर रेडियल डायरेक्शनचे कोऑर्डिनेट आणि झेड डायरेक्शनचे कोऑर्डिनेट सांगायचे मला. या 2 नंबरचा कोऑर्डिनेट किती येणार? 2 नंबरचा, त्यानंतर 3 नंबरचा, 4 नंबरचा आणि 1 नंबरचा कोऑर्डिनेट किती येणार सांगा? पहिला 2 नंबरचा कोऑर्डिनेट सांगा. 40 0. 40 0. 40 0. 40,0. 3 नंबरचा 60 0. 60 0. ओके, 1 नंबरचा 60 60. बघा, 40 60 10. 60 10. 0 40 10. 40 10. 40 10. किती आहे? 10 आहे. 40 10. Height किती आहे? 40 10 आहे. 10. बघू आहे मी. ठीक आहे, ओके. हा. काय विषय? ओके. सो हा कोऑर्डिनेट काय आला बघा? 40 आणि हाईट 10. तसंच हा किती येणार? 60 आणि हाईट 60. ठीक आहे, म्हणजे आता काय झालं? हा दिलेला प्रेशर वेसलचा प्रॉब्लेम माझा मॉडेल झाला. आता ह्या कंडिशन प्रमाणे तो प्रॉब्लेम काय करणार मी? सॉल्व्ह करायला चालू करणार. ठीक आहे, आता पण इथे काय होते, जरासं एक इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल बनवायला लागते. इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल
आता तो इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल मी तुम्हाला इथं बनवून दाखवतो. इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल, इलेमेंट 1 आणि इलेमेंट 2 वरून इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल बनवायचा. ठीक आहे, मग मी लिहितो इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल. सुरुवातीच्या काही प्रॉब्लेम मध्ये ते मी यूज करत नव्हतो, कारण की तिथे कसं होतं की इलेमेंट एखादाच असायचा. मग एखादाच इलेमेंट असेल तर तिथं काही इलेमेंट टेबल कनेक्टिव्हिटी टेबलची काही गरज नसायची. पण इथे ते तुम्हाला लागणार आहे. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या लक्षात येईल. याच्या पुढे अजून एक ट्रसेस पण येणार आहे. ट्रसेस मध्ये तर हे कंपल्सरी लागणार आहे आपल्याला, इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल, इलेमेंट आणि कनेक्टिव्हिटी. कारण की आपले जे फॉर्म्युले जे असतात, फॉर्म्युले ते काय असतात आपले फॉर्म्युले ते सांगतो. आपण फॉर्म्युले काय केले असते नॉर्मली ट्रायंग्युलर एलिमेंटला नोड 1, नोड 2 आणि नोड 3 कन्सिडर करून बनवलेले असतात फॉर्म्युले. मग इथं टोटल इलेमेंट तुम्ही किती घेतलेत बघा, टोटल इलेमेंट 1 आणि 2, 2 इलेमेंट आहेत. तर हा 1 नंबरचा एलिमेंट, हा 2 नंबरचा एलिमेंट. आता तुम्हाला काय लिहायचं असते या कनेक्टिव्हिटी मध्ये, तर त्याचा नोड 1 कुठला आहे, त्याचा नोड 2 कुठला आहे आणि त्याचा नोड 3 कुठला आहे हे तुम्हाला लिहायचं असते. नोड 1, नोड 2 आणि नोड 3 कुठला आहे ते लिहायचं असते. काय आहे सांगतो बघा. जर समजा मी 1 ला जर समजा मी असं कन्सिडर केलं की याचा नोड 1 1 आहे, नोड 2 2 आहे आणि नोड 3 4 आहे, म्हणजे मी अशा डायरेक्शनला मोजलं बघा. कुठली डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज. तर याच्यासाठी पण मला मेजर करताना ते अँटी क्लॉकवाईजनच मेजर करायला लागते. म्हणजे काय सांगतो बघा, मी इलेमेंट 1 असं कन्सिडर केला, 1 2 4 हे अँटी क्लॉकवाईज आहे बघा, 1 2 4. तर 2 नंबरसाठी सांगताना पण मला काय करायला पाहिजे, 2 3 4 अँटी क्लॉकवाईजलाच जायला पाहिजे. 2 3 4 याच डायरेक्शननं नोड कन्सिडर करायचे, तर तुमचे रिझल्ट व्यवस्थित प्लॉट होतात. एक जर तुम्ही समजा असं लिहिलं 1 4 3 सॉरी 1 4 2 म्हणजे क्लॉकवाईज मोजला आणि एक 2 3 4 अँटी क्लॉकवाईज मोजला, तर मग ते रिझल्ट व्यवस्थित प्लॉट होत नाही. ठीक आहे, त्यामुळे एकापेक्षा जास्त इलेमेंट ज्या वेळेला असतात त्यावेळेला तुम्हाला हा इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल प्लॉट करायलाच लागतो. मग आता आपण काय करूया, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी लिहूया. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मग सांगा, इलेमेंट 1 चा पहिला नोड 1, दुसरा नोड 2 आणि तिसरा नोड काय घेणार 4. बघा ही डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज 1 2 4. त्यामुळे 1 2 4 म्हणजे इलेमेंट 1 मधला पहिला नोड 1 आहे, दुसरा नोड 2 आहे आणि तिसरा नोड 4 आहे. ठीक. आता असं इलेमेंट 2 साठी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनच घ्या. ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन घेतली. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला नोड नंबर पहिला 2 आहे, मग 3 आहे, त्यानंतर 4 आहे. सो 2 3 4 2 3 4. म्हणून इथून पुढे कधी पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना समजा तुमचा फॉर्म्युलामध्ये आला असेल समजा नोड 1 नोड 2 नोड 3 आपण लिहितोय की नेहमी x1 x2 x3 x5 x6 x7 असते की, मग त्यावेळेला तो नोड 1 नोड 2 नोड 3 कुठला आहे ते तुम्हाला या नंबरवरून कळते. त्यामुळे तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाही. डायरेक्ट इथनं नोड 1 कुठला आहे, नोड 2 कुठला आहे, नोड 3 कुठला आहे बघायचं, किमती लिहायच्या. ते कन्फ्युजन रिड्यूस करण्यासाठी हा इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल असतो. ठीक आहे, आता मग मी काय दिलं बघा, इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल. आता इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल झाल्यानंतर भरपूर वेळेला तुम्हाला अजून एक गोष्ट लागते बघा, म्हणजे कनेक्टिव्हिटी तुम्हाला तर मिळाली, भरपूर वेळेला तुम्ही एक्स इक्वेशन लिहिलं एक्स, तर काय लिहिता तुम्ही n1 x1 प्लस n2 x2 प्लस n3 x3. आता x1 x2 x3 हे काय असतात रे, x1 x2 x3 हे x1 x2 x3 हे काय असतात, त्या प्रत्येक नोडचा एक्स कॉर्डिनेट असतो. म्हणजे 1 चा एक्स कॉर्डिनेट, 2 चा एक्स कॉर्डिनेट, 3 चा एक्स कॉर्डिनेट. मग तिथे कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपल्याला एक नोड आणि त्याचे कॉर्डिनेट्स लिहून ठेवायचे. आता ही जी गोष्ट सांगालोय, लागलोय ही लिहायलाच पाहिजे असं नाही, पण लिहून ठेवलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सोपं जाते. ठीक आहे, त्यामुळे नोड आणि त्याचे कॉर्डिनेट्स लिहायचे. मग आता तुम्ही मला सांगा, आपण जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागलोय तो कुठला आहे, प्रेशर वेसल. ऍक्सिसिमेट्रिक सॉलिड सब्जेक्टेड टू ऍक्सिसिमेट्रिक लोडिंगचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. मग याला डायरेक्शन कुठल्या आहेत,
रेडियल आणि एक रेडियल आहे आणि एक झेड आहे. झेड ही झेड आहे आणि ही डायरेक्शन कुठली आहे मी असं इथे लिहून ठेवतो, रेडियल डायरेक्शन. रेडियल म्हणजे आर आणि झेड दोन डायरेक्शन आहेत, आर आणि झेड. म्हणजेच कॉर्डिनेट्स येताना एक आर कॉर्डिनेट येणार आणि एक झेड कॉर्डिनेट येणार. म्हणजे आपल्या ओरिजिनल भाषेत हा एक्स कॉर्डिनेट असतो आणि हा वाय कॉर्डिनेट असतो. चला, नोड 1 चा एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट म्हणजे आर आणि झेड. नोड 1 चा इथे बघा, नोड 1 40 10. त्यामुळे इथनं पुढे कायम लक्षात ठेवायचं, R1 40 Z1 10 ही डायरेक्ट किंमत पुट करता येते ना तुम्हाला हे बघून. तसंच नोड 2 इथं आहे. नोड 2 चा रेडियल कोऑर्डिनेट आहे 40, झेड कोऑर्डिनेट आहे 0. 480 0. त्यानंतर नोड नंबर 3 चा रेडियल कोऑर्डिनेट आहे 60, झेड कोऑर्डिनेट आहे 0. त्यानंतर नोड नंबर 4 चा रेडियल कोऑर्डिनेट आहे 60 आणि झेड कोऑर्डिनेट आहे 10. ओके, आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागणार आहेत. ज्या वेळेला इलेमेंट 2, 3, 4 कधी पण येतील त्यावेळेला बाळांनो हा इलेमेंट कनेक्टिव्हिटी टेबल इम्पॉर्टंट आहे. आता याचा यूज खरा कुठं होणार आहे सांगतो. याच टॉपिक मध्ये आपल्याला अनालिसिस ऑफ ट्रसेस पण आहे, ट्रसचं अनालिसिस. त्यावेळेला इलेमेंट 5, 6, 7, 8 म्हणजे 3, 4 पेक्षा जास्त इलेमेंट असतात त्यावेळेला याचा खरा यूज होतो. ठीक आहे, आता 2 आहेत म्हणून मी तो कनेक्टिव्हिटी टेबल लिहिलाय आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक नोडचे मी कॉर्डिनेट्स पण इथे लिहून ठेवले. आता या कॉर्डिनेट्स आणि याचा आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज होणार आहे. आता मी एक या प्रॉब्लेम मध्ये फक्त एक गोष्ट करून ठेवतो, ती काय आहे ती सांगतो. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला गेलो तर स्ट्रेस इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतं रे आपला, स्ट्रेस इज इक्वल टू मटेरियल मॅट्रिक्स इंटू स्ट्रेन. मटेरियल मॅट्रिक्स इंटू स्ट्रेन, बरोबर आहे. आणि काल आपण स्ट्रेन इज इक्वल टू बघितला काय, बी इंटू क्यू. आता ही किंमत शोधण्यासाठी, बी शोधण्यासाठी काल तुम्हाला मी दाखवलं तिथं तुम्हाला डिटर्मिनंट ऑफ जे लागणार आहे. डिटर्मिनंट ऑफ जे बी शोधण्यासाठी. तसंच डिटर्मिनंट ऑफ जे शोधला तर त्याबरोबर अजून एक गोष्ट लागणार आहे, ती मी तुम्हाला सांगितलेली नाहीये. ठीक आहे, ऍक्च्युअली ती मी आज घेणार होतो पण मी म्हणलं पहिल्यांदा प्रॉब्लेम कडे जाऊया आणि नंतर ती गोष्ट घेऊया. कारण काय होते, दररोज थेरी घेतली तर ते कळायचं बंद होते, म्हणून मी मुद्दाम प्रॉब्लेम घेतलाय. अजून एक एरिया पण लागणार, एरिया आणि A2. आजपर्यंत मी ह्या किमती कधी सुरुवातीला शोधत नव्हतो, पण हा प्रॉब्लेम एकदम कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे मी मुद्दा म्हणून या सगळ्या किमती म्हणजे मटेरियल मॅट्रिक्स, डिटर्मिनंट ऑफ जे, एरिया 1, एरिया 2 हे मी आता पहिल्यांदा शोधून ठेवणार आहे. तसंच F1 आणि F2 हे फोर्सेस पण शोधणार आहे. F1 आणि F2 हे फोर्सेस पण शोधून ठेवणार आहे, जेणेकरून कुठे पण किंमत लागली तर मला डायरेक्ट पुट करता येतील. मी आज प्रॉब्लेम कडे जाणार नाही, प्रॉब्लेम फक्त तुम्हाला मी मॉडेल करून दाखवलाय. आता ह्या ज्या काही किमती प्रॉब्लेम मध्ये लागणार आहेत त्या सगळ्या मी जरा मुद्दा म्हणून शोधून ठेवतो, मग आपण प्रॉब्लेम कडे जाऊया. आता मी या गोष्टीबद्दल बोलतो. हा आहे मटेरियल मॅट्रिक्स. मटेरियल मॅट्रिक्स तुम्हाला मी परवा एकदा म्हटलेलं की नंतर सांगतो, पण मटेरियल मॅट्रिक्सचं बघा मी इथं फॉर्म्युला लिहिणार आहे, त्याचं डेरिव्हेशन तुम्हाला नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहितो मटेरियल मॅट्रिक्सचा. हे पाठ करायचं कसं हे बघा तुम्हाला बघायला पाहिजे. मटेरियल मॅट्रिक्स कसं पाठ करायचं, कारण की जरा अवघड फॉर्म्युला आहे. E इंटू 1 मायनस म्यू डिवाइड बाय 1 प्लस म्यू into 1 minus 2 mu in matrix 1 mu divided by 1 minus mu 0 mu divided by 1 minus mu divided by 1 minus mu 1 0 mu divided by 1 minus mu 0 0 1 minus 2 mu divided by 2 into 1 minus mu 0 mu divided by 1 minus mu divided by 1 minus mu 0 1.
हा बाळानो मटेरियल मॅट्रिक्सचा फॉर्म्युला आहे. हा मटेरियल मॅट्रिक्सचा फॉर्म्युला हा तुम्हाला जर हा प्रॉब्लेम आला तर हा कंपल्सरी पाठ पाहिजे. ठीक आहे. आता कसं पाठ करायचं ते बघा. ह्यातल्या सगळ्या जवळजवळ टर्म जर तुम्ही बघितल्या तर म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू आहे. म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू. फक्त लक्षात ठेवायचं बघा, डायगोनल बघा 1 1 इथं 1 आहे, ही फक्त किंमत सोडायची. कसं हे लक्षात ठेवायला बघा, मटेरियल मॅट्रिक्स जो आहे तो लक्षात ठेवण्यासाठी फक्त एकच महत्वाचं आहे की यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू. म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू. आणि इथं फक्त डायगोनलला इथं 1 नाही. 1 मायनस 2 म्यू डिवाइड बाय 2 इंटू 1 मायनस म्यू. आता ह्या किमती पुट करूया आणि मटेरियल मॅट्रिक्स डिटरमाइन करून परत ठेवूया. सांगा की लक्षात कसं ठेवायचं. लक्षात कसं ठेवायचं, डायगोनलला सगळीकडे 1 आहे बघा. हे फक्त तिसरा एलिमेंट नाही आहे, तिसरा. इथं म्यू डिवाइड बाय 1 मायनस म्यू. ठीक आहे. चौथा, पहिला, चौथा, पहिला, दुसरा. आणि इथं फक्त ही 3 नंबरची किंमत लिहायची, बाकी सगळे झिरो आहे. ओके. दुसरा, चौथा, पहिला, चौथा, तिसऱ्याला सोडून द्यायचं, पहिला, दुसरा. तिसऱ्याला इथं फक्त डायगोनलच्या इथं किंमत द्यायची. ओके. आता बघा आपण किंमती लिहूया इथं ई. ई आपल्याला दिलेला आहे ई 200 गिगापास्कल. सो 200 इंटू 10⁻³ मेगापास्कल. मेगापास्कल म्हणजे न्यूटन पर एम एम स्क्वेअर. 1 मायनस म्यू. म्यूची किंमत 0.3. म्यूची किंमत 0.3 डिवाइड बाय 1 प्लस म्यू. 1 मायनस 2 इंटू म्यू. 1 0.3 divided by 1 minus 0.3, 0, 0.3 divided by 1 minus 0.3, 0.3 divided by 1 minus 0.3, 1, 0, 0.3 divided by 1 minus 0.3, 0, 0, 1 minus 2 into 0.3 divided by 2 into 1 minus 0.3, 0, 0.3 divided by 1 minus 0.3, 0.3 divided by 1 minus 0.3, 0. आता तुम्हाला मटेरियल मॅट्रिक्स मिळेल. पाहिजे असेल तर पूर्ण सॉल्व करा. फक्त हे किती येते सांगा मला पहिल्यांदा. हे किती येते सांगा. 269.23 into 10⁻³ काय काय 26 269.23 into 10⁻³. लक्ष द्या. 269.23 इंटू 10⁻³ बरोबर आहे ना. हा असंच आहे चेक ना. करा एकदा सर. एकदा बरं, मी चेक आता काय करून करतो, एक मिनिट बघा. हे 2 पॉईंट इकडे शिफ्ट करतो म्हणजे 2.69 इंटू 10⁻³ किती येणार 5. 5. म्हणजे 2.69 इंटू 10⁻5. 10⁻5 बाहेर ठेवतो इथं. 10⁻5 बाहेर ठेवणार म्हणजे 2.69 काय जायला पाहिजे, आज जायला पाहिजे. 2.69 आज जायला पाहिजे. सो 1 इंटू 2.69 म्हणजे 2.69. आता हे कोणतं सॉल्व्ह करून सांगा. हे किती येते सांगा. 0.3 डिवाइड बाय 1 मायनस 0.3. 0.4285. आलं. त्या उत्तराला आता हे बाहेरचं 2.69 मल्टिप्लाय करा. 2.69 मल्टिप्लाय करा. 1.15. 1.15 म्हणजे हे दुसरं 1.1. 1.15 म्हणजे आता जिथं पण हे दिसणार तिथं मी 1.15 देणार. जिथं 1 आहे तिथं 2.69 देणार. आता फक्त हे शोधा तुम्ही. हे तोपर्यंत मी बाकीच्या किमती लिहितो. 0, 1.15, 1.15, 2.69,
0, 1.15, 0, 0, 0, 1.15, 1.5, 0, 2.6. हे फक्त सॉल्व्ह करा पाहिजे. 0.77. 0.77 ला याचा 2.69 न मल्टिप्लाय करा. बाहेरचं जो आहे तो मल्टिप्लाय करून मल्टिप्लाय करून किती आलं? 0.77. हा तुम्हाला मिळाला बघा मटेरियल मॅट्रिक्स. 0.77. ओके, मटेरियल मॅट्रिक्स मिळालं. समजलं? तर ही किंमत झाली. म्हणजे स्ट्रेस शोधायचा असेल तर तुम्हाला मटेरियल मॅट्रिक्स मिळाला. आता मला लागणार डिटर्मिनंट ऑफ जे, त्यानंतर लागणार A1 A2, त्यानंतर लागणार F1 F2. ओके, आता A1 A2 आणि डिटर्मिनंट ऑफ जे या किमती मला शोधायच्या. ठीक आहे. आता एक गोष्ट फक्त तुम्हाला मी ह्याच्या आधी सांगितली नव्हती, ती आता मी जरासं सांगतो की या डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत मोस्ट ऑफ द टाइम ही 2 टाइम्स एरिया असते. त्या एलिमेंटच्या एरिया एवढी असते. डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत तुम्हाला पुस्तकात बघायला मिळेल. भरपूर ठिकाणी लिहिलेलं असते डिटर्मिनंट ऑफ जे इज इक्वल टू 2 टाइम्स एरिया ऑफ एलिमेंट. ठीक आहे. त्यामुळे मी डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत ही डायरेक्ट 2 टाइम्स एरिया ऑफ एलिमेंट घेणार. पण काय आहे, जर तुम्ही तो A1 ला वापरत असाल तर तिथं 2 टाइम्स A1 येणार. A2 ला वापरत असेल तर तिथं 2 टाइम्स A2 येणार. त्यामुळे मी फक्त काय शोधणार आता A1 आणि A2 ची किंमत. A1 आणि A2 ची किंमत. आता A1 A2 चा एरिया कसा काढायचा? A1 A2 चा एरिया, त्या ट्रायंगलचा एरिया. आता दोघांचा एरिया सेम असणार का वेगवेगळा? सेम. दोघांचा एरिया सेम असणार का वेगवेगळा? सेमच आहे. सिमिलर ट्रायंगल आहेत ते, बरोबर? मग दोघांचा एरिया सेमच येणार. मला सांगा या ट्रायंगलचा एरिया कसा काढणार? या ट्रायंगलचा याचा एलिमेंट 1 चा एरिया, एलिमेंट 1 चा एरिया 1/2 बेस इंटू हाईट. बेस इंटू हाईट. 1/2 बेस इंटू हाईट. बेस म्हणजे हे डिस्टन्स, हाईट म्हणजे हे डिस्टन्स. सांगा हे डिस्टन्स किती आहे? 60 - 40 म्हणजे 20. हे 20 आहे. हाईट किती आहे? 10 आहे. सो एरिया काय येणार? 1/2 20 × 10 झाला 1 चा एरिया. 2 चा एरिया तसाच, आणि 1 चा आणि 2 चा एरिया आपल्याला सेम येणार आहे. त्याच्यावरून तुम्ही डिटर्मिनंट ऑफ जे ची किंमत पण लिहू शकताय. ठीक आहे. आणि फोर्स प्रेशर डिवाइड बाय एरिया करणार आहे मी, प्रेशर डिवाइड बाय एरिया. पण आता बघा मी इथं थांबणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाइमला आपण याच्या पुढं अजून प्रॉब्लेम झालेला नाही आहे. मी फक्त प्रॉब्लेम मॉडेल केलाय, मॉडेल याच्यावरून फक्त मॉडेल केलाय आणि ज्या लागणार आहे ते एक्स्ट्राच्या किमती शोधालोय. प्रॉब्लेम अजून चालू झालेला नाही आहे. ठीक आहे. बघा फक्त मॉडेल कसे केले परत एकदा सांगतो आणि मी थांबतो. मला काय सांगितलेलं की हा एक सिलेंडर आहे, हा एका होल मध्ये काय केलाय? स्नगली फिट, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला स्पेस नाही, नुसता तो बसलाय त्याच्यामध्ये. पण सिलेंडरचा आउटर आणि त्या होलचा इनर एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतात, त्याला म्हणतात स्नगली फिट्स. ओके. मग आता या केसला मी मॉडेल करताना काय केलं की एक फक्त मी सेक्शन बाजूला घेतला, जो मला 360 ला प्लॉट करता येईल. आणि मला सांगितलं 2 एलिमेंट घ्या, म्हणून मी डायगोनल जॉईन केला. नोडला नंबर दिला 1 2 3 4. तुम्ही कसं पण करा, 1 2 3 4 तुम्हाला पाहिजे तसं द्या. 1 2 3 4 दिले. हा एलिमेंट 1 म्हटलं, हा एलिमेंट 2 म्हटलं. रेडियस मला माहित होत्या, त्याच्यावरून मी त्याचे कोऑर्डिनेट्स लिहिले. कोऑर्डिनेट्स हे म्हणजे माझे ग्लोबल कोऑर्डिनेट झाले. आपण इथं जरी प्रेशर असेल तरी आपण इथं फोर्सेस दाखवतो, त्यामुळे मी इथं फोर्सेस दाखवले, फोर्सेस. आणि दुसरं महत्वाचं ही बाउंड्री कंडिशन. बाउंड्री कंडिशन एकदम इम्पॉर्टंट. काय? हा बाहेरचा पोर्शन जो आहे हा तो दुसऱ्या होलमध्ये इन्सर्ट झालाय, त्यामुळे तो बाहेर जाऊ शकत नाही. याचा अर्थ हा एंड फिक्स आहे, मी फिक्स दाखवलं. तसंच याचं लोड दिलेलं नाही आहे, त्यामुळे हा खाली पण जाऊ शकत नाही. त्यामुळे 2 एंड फिक्स झाले. त्याच्याबरोबर हे 2 एंड जे आहेत ते खाली मूव्ह होणार नाहीत, पण बाहेर या मटेरियलला कॉम्प्रेस करू शकतात. त्यामुळे हा राईटला मूव्ह होईल. त्यामुळे मी इथं रोलर सपोर्ट दाखवतो. आणि याला म्हणायचं बघा ना प्रॉब्लेम मॉडेलिंग. इव्हन ह्या प्रॉब्लेमचं प्रॉब्लेम मॉडेलिंग पण तुम्हाला 6 मार्कांना विचारू शकतात की हा फक्त प्रॉब्लेम मॉडेल करून दाखवा. हे मॉडेल करून दाखवायचं आणि ह्या गोष्टी फक्त लिहायच्या. तुम्हाला की 6 मार्क मिळतील प्रॉब्लेम मॉडेल करायचं. ठीक आहे. आता बघा हा प्रॉब्लेम मी नेक्स्ट टाइमला इथूनच कंटिन्यू करणार. ठीक आहे. प्रॉब्लेम आता पूर्ण माझा मॉडेल झालाय, बाकीच्या गोष्टी जवळजवळ सगळ्या मटेरियल मॅट्रिक्स मिळालाय, एरिया फक्त राहिलं. ते मिळालं की मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला चालू करणार. परत एक सांगतो, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लय वेळ लागणार आहे. त्यामुळे म्हणजे मी असं ठरवलं की
किंवा रविवारीच घ्या, म्हणजे तासाचा 1.5 तास जरी झाला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ठीक आहे, तर रविवारी घेऊया. टायमिंग नंतर